deep state dipke have a right or the guts to ask why Priyanka Vadra admitted on a stage that the Congress had woefully failed to stop paper leaks? No. And why will he not ask this question? मंडळी नमस्कार, संध्याकाळचा ब्लॉग चालू करतोय. मंडळी मी न्यूजमध्ये बघतोय आता मेन स्ट्रीम मीडिया जे काही सांगते या प्रोटेस्टबद्दल खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. Speak up against this fact. The CJP बघितलं? mob is abusing the army. म्हणजे ही व्यक्ती सांगते की इट इज बीन फंडेड बाय अ फॉरेन ऑर्गनायझेशन. हे लाईव्ह टी व्हीवरती तुम्ही सांगताय. And ask yourself and your family members. विकली गेलेली मीडिया आहे, विकली गेलेली मीडिया खरंच. Which politician from India If I was in the side, म्हणजे मी जर तो PM असली असती, मी सोनम वांगचुक सरांच्या पहिल्याच दिवशी त्यांचं हंगर स्ट्राईक तोडलं असतं. connect the dots? ॲक्च्युली काय ना म्हणजे हां टॅब बघते ना, म्हणजे आता मी जेव्हा युट्यूब खोलते तेव्हा मला फक्त सोनम वांगचुकचं एवढं दिसतं ना, कारण मी बरं, त्याच्या ह्याच्या आधी तुला सोनम वांगचुकबद्दल माहिती होतं काही? हो, काय माहिती होतं? 3 इडियट्स. 3 इडियट्स बस. ही एकच गोष्ट माहिती या मुलांना. 3 इडियट्स मध्ये त्यांची स्टोरी आहे, म्हणजे फुंगसुक वांगडू. म्हणजे जो त्याच्यात विलन दाखवला होता तो, आणि विलन नाही, म्हणजे जो त्याच्यात हिरो नव्हता दाखवलेला, पण तो आता रिअल लाईफ मध्ये खूप मोठा hero आहे. ॲक्च्युली सोनम वांगचुकची जी स्टोरी आहे ना ही एवढीच नाही, याच्यापेक्षा खूप जास्ती त्यांनी केलेलं आहे. पण आपल्याला मुलांना म्हणजे फक्त एवढंच माहिती आहे. आईस टुबा पण बनवलंय. हां दिस इज व्हॉट आय एक्सपेक्टेड. लडाखमध्ये स्कूल्स पण बनवले आहेत. हा. बॉर्डरवरती आपल्या सोल्जर्ससाठी सोलार हिटेड टेंट्स पण बनवले. हां दिस इज व्हॉट आय एक्सपेक्टेड. आय नेव्हर मला एक्सपेक्ट नव्हतं की तुझ्याकडे हे उत्तर असेल. पण ॲक्च्युली आजकालच्या मुलांना ना या दोनच गोष्टी माहिती आहेत. एक तर सोनम वांगचुक आत्ता दिसलंय म्हणून, नाहीतर 3 इडियट्समध्ये. पण त्यांनी खूप काही केलेलं आहे आपल्या देशासाठी. त्यांच्या वडिलांनी खूप काही केलेलं आहे. डॅडी, मला हे पण माहितीये हा. की त्यांच्या वडिलांनी पण हंगर स्ट्राईक केलं होतं, आणि तेव्हा इंदिरा गांधींनी येऊन त्यांचं हंगर दिस स्ट्राईक इज व्हॉट इट इज. ॲक्च्युली काय ना, आता मी तुम्हाला गाडीत जरा सांगतो मी काय आहे ते. व्हॉट इज हॅपनिंग राईट नाव इन आवर हाऊस. चला, आता काय मायराचं ना स्कूलचे बॅग बिग सगळं जरा घ्यायचे, ते आता जायचं घ्यायला. आज पहिला दिवस होता. मायरा जुनी बॅग, तिची जी पिंक बॅग आहे ती घेऊन गेली होती, बिकॉज बुक्स नव्हते आज, त्याच्यामुळे ती तीच बॅग घेऊन गेली होती. आता तिला बॅग बिग सगळं घेऊया. मंडळी पण आपल्याबरोबरच आहेत गोव्यातली. हॅलो. पाऊस खूप कहर केला आहे. क्यूट स्टेशनरी पण लिहिलंय. ते काय असतं? म्हणजे असं क्यूट इरेझर, क्यूट पेन्सिल. आपल्याकडे इरेझरचा एक बॉक्स आहे जो तू 10वीत जाईपर्यंत पण तुला पुरेल. बरोबर आहे? हां. पेन्सिलचे आपल्याकडे एवढे बॉक्स आहेत ना की तू रिया आणि समीक्षाने जरी वापरले तरी तुम्हाला 10वी पर्यंत पूर्ण जातील. एवढे आपल्याकडे हे आहेत. समजलं? क्यूट हा, बॅग घ्यायची ठीक आहे, कंपॉस घ्यायची ठीक आहे, क्यूट बी स्टिकर. आणि मी म्हणत होतो की जेव्हा आम्ही गोव्यामध्ये होतो तेव्हा यांनी मला सांगितलं की आम्हाला पण हंगर स्ट्राईक करायचं आहे. म्हणजे सी आजकालचं जे जनरेशन आहे ना, ते हे सगळं जे काही कन्झ्युम करतं, आपल्या बाजूला जे काही घडतं हे सगळं बघत असतं, आत्मसात करत असतं. ह्याच्या आधी तुम्ही मला विचाराल तर ते दोघं असे मोदी 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 करत बसायचे. बट राईट नाव दे आर सेइंग की हे बरोबर नाहीये. सो म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की व्हॉट इज हॅपनिंग राईट नाव इज ह्यानंतर पुढची जी जनरेशन आहे ना, हे थोडं यू आर गोईंग अगेन्स्ट देम. म्हणजे मग ही मुलं असतील किंवा आजची जी युवा पिढी आहे, तर ते ना यू विल लूज देम. बिकॉज काय बेसिक गोष्ट काय म्हणजे आता असं आहे की घरातली लहान लहान मुलं पण त्याबद्दल बोलतायत. त्यांनाही दिसतंय की ते चुकीच्या गोष्टी चालल्यात. भरपूरशी मुलं 17-18 वर्षाची मुलं आहेत जी ती तिकडे बसली आहेत, म्हणजे त्यांना हंगर मारतात. मला पण हंगर स्ट्राईक करायचं आहे. मी तिथे गोव्यामध्ये होतो तेव्हा तेवढं पण नाही. बट बघा, हंगर स्ट्राईक करो न करो नाही, बट ऍटलीस्ट त्याच्या डोक्यामध्ये हा थॉट आला की नाही मला हंगर स्ट्राईक करायचं आहे. ऑब्विसली तो खूप लहान आहे त्या गोष्टी. म्हणजे लहान मुलं पण अवेअर आहेत की आज काय चालू आहे देशामध्ये.
असं नाही म्हणता येणार मायरा. बघ त्या वेळेला आपल्याला काही माहिती नसतं, जशा जशा गोष्टी घडत जातात. सी मला एक सिंपल गोष्ट आहे, what government is doing right now, what Delhi police is doing right now, it is not right. What has happened in Delhi on 20th of July was not right at all. I strongly condemned it. म्हणजे मी त्याच बाजूने आहे की आज मुलांवरती तुम्ही लाठीचार्ज नाही करायला पाहिजे आणि त्यांना हक्क आहे आंदोलन करण्याचा, प्रोटेस्ट करायला सगळ्यांना हक्क आहे. तर हे आम्ही ना जेव्हा गोव्यामध्ये होतो ना तेव्हा खूप डिस्कशन चालू होतं आमचं या विषयावरती. आम्ही श्वेता बोलायचो किंवा काय सगळ्या गोष्टी, तरी मुलं सगळी ऐकायची. आता ते बोलतात आम्ही वोटच नाही करणार. सो दिस इज वॉट दी जनरेशन इज. म्हणजे तुम्ही लूज कराल की दे विल नेव्हर वोट. दिस जनरेशन विल नेव्हर वोट जस्ट बिकॉज वॉट इज हॅपनिंग राईट नाव. सो खूप चुकीचं चाललंय जे काही चाललंय ते. तर आता काय आपण हां दिल्ली पोलीस, आपले महाराष्ट्र पोलीस नाही आले लक्षात घे. ही नाही बघितलेली का? ही नाही, आपण ही बघितली होती. हे बाई नाही, पण ह्याला व्हील्स आहेत. व्हील्स कुठे गेली? बिना व्हील्सची कुठे गेली? ही बाई बा. हां ते वेगळं पॅटर्न, पण ही नव्हती, अशी नव्हती. समय अडकून अडकून. अच्छा तिथे आहे ना मागे, काढ. ॲक्च्युली फ्लॅग आम्ही बघितली होती मायराला, पण गोव्याला जायच्या आधी तिला म्हटलं आपण आल्यावरती घेऊ. सेमच तर आहे. ही नाही एवढी खास ना, तेच चांगले मायरा. हे काय आतमध्ये सेमच आहे का? पण तेवढी खास नाही. मस्त आहे. ठीक. त्यावेळेस चटकन घेऊन जायला बिकॉज आम्ही ऑलरेडी बॅग बघितली होती. हे खूप क्यूट आहे. परत सब बाहेर जाएगा ये, सब बाहेर जाएगा, कुछ काम करने. कुठला कलर चांगला वाटतो? तुला कुठला? हे कुठला मेजॉरिटी महाग आहे. गली गली कलर आहे. हा घ्या. ह्याच्यात ग्रीन नाही पाहिजे. मग हे 3 घेतले आणि हे 2 घेतले. हे असं हे करू शकते. नाही, उलटेच फ्रेश वाटतं ते. No, I go with something else instead of this. आहे ना. हा, ही भारी वाटते. अच्छा, आणि हे त्याला लावायचं टोपण. ओ कशाला? हे वेगळे पाकिट घेऊन घेतलं नाही नको. दोघं पण छाप करतं हे. काय? पेन आणि पेन्सिल दोघं पण छाप करतो. पेनला कधी कोण छाप आहे? डॅडी मी तुम्हाला दाखवते स्टिकी नोट्स मध्ये काय काय घेतलं. हे वाला. सब बाहर जाएगा, कुछ काम का नहीं है. नाही, आपकी मम्मी एक एक करके इतकं जास्त क्यूट कलेक्शन. नेक्स्ट ॲनिमल. सो क्यूट. व्हेरी व्हेरी. कुठे चिकटवणार आहे सगळे? डॅडी मला नुसतं घेतलंय, कलेक्शन करायचं का? मी ट्रेड करणार. काय? ट्रेड म्हणजे? कमीची गोष्ट द्यायचं आणि जास्त घ्यायचं. म्हणजे कुठे पण कुठे ट्रेड करणार? स्कूलमध्ये हा. हे घ्यायचं, दाखवायचं माझ्याकडे खूप भारी आहे आणि खूप जाऊन भारी आहे. स्कूलमध्ये द्यायचं ते. आणि त्याच्यावर जास्त त्यांच्याकडे जास्त मागायचं. घ्यायचं. कोणाकडनं? मित्रांकडनं. फ्रेंड्सकडनं. जेव्हा Trading आहे. हे काय नाही. नवीनच ऐकलं. हो, मी पण नवीनच ऐकतोय. ट्रेडिंग म्हणजे काय असतं माहितीये? आता मी जर का ह्याच्यातले मी 4 कोणाला देत असतो म्हणजे अच्छा, मग तू काय देणार मला? हा, वा वा. आम्ही करायचो ना ट्रेडिंग. तुम्ही ट्रेडिंग करता? मी दाखवते. आम्ही pen हे हायलायटर्स घेतले आम्ही. अच्छा, ते त्याची ह्याच्यासाठी चालू आहे का हे सगळं? बॅग साठी नव्हतं, ह्याच्यासाठी इथे यायचं. परत हे स्टिकी नोट फोनचं आहे. तू काय घेतलं भाऊ? मी हॉट व्हील कार्स घेतले. परत हे तर मी ओमने घेतलं. मायराने सगळं सामान घेतलंय आणि ते तिच्या बॅगेत सगळं जातंय आता. दाखवू मी?
मायराने बाय द वे आता आम्हाला कळलं की तिच्या शाळेमध्ये ट्रेडिंग चालतं आणि ते हे सगळं तिने ट्रेडिंगसाठी म्हणजे आम्ही आमचं असं. हां ठीक आहे इट्स ओके याच्यात तेवढी मोठी गोष्ट नाही म्हणजे आम्हाला आज कळलं असं बोलतो मी. मी दाखवलं मी काय हे गेस करा हे काय. जिजू माझ्या चिकर्स खूप चांगली झाली. मी त्याला लिहून दिलं त्या बॅचवर. हे काय दाखवू आता. अच्छा हायलायटर हायलायटर्स. हा येलो आहे. हे डिफरंट शेड्स छान आहे. हे मी ठेवते या कप्प्यात. हे कुरोमी. काय कुरोमी काय कुरोमी म्हणजे कॅरेक्टर आहे. कुरोमी 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 आणि तिचा फेवरेट लोगो इथे पण दाखवतो. कुरोमी अँड बॅच. हे कोरियाचे आहेत का है ना. Yes. You're so intelligent. कोणाचं आहे माझं आहे चला